यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण महाराष्ट्राच्या महसूल विभागाच्या माध्यमातून जी तलाठी ही भरती परीक्षा सर्वात जास्त पदांच्यासाठी आत्तापर्यंतची सर्वात जास्त पदांच्यासाठी जाहीर झालेली जी तलाठी भरती परीक्षा आहे त्या भरती परीक्षेच्या संदर्भामध्ये आपण काही महत्त्वाची माहिती महत्त्वाच्या अपडेट्स पाठीमागच्या काही लेक्चर्सला बघितलेल्या होत्या. आजच्या लेक्चरला आपल्याला अशाच प्रकारचे एका महत्त्वाच्या भरती परीक्षेच्या संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती बघायची आहे. ती म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग जो आहे त्या सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून जे सहकार खातं आहे त्या सहकार खात्याअंतर्गत जवळपास 300पेक्षा जास्त पदांच्यासाठी जी एक महत्त्वाची भरती परीक्षा जाहीर झालेली आहे त्या भरती परीक्षेच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे. या भरती परीक्षेच्या संदर्भामध्ये माहिती बघत असताना आपल्याला या ठिकाणी या विभागाच्या अंतर्गत भरली जाणारी विविध पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षेचा दिनांक, परीक्षा फी, अर्ज करावयाची पद्धत आणि महत्त्वाची कागदपत्र तुमची कोणती आवश्यक आहेत या सर्व बाबींच्या विषयी आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे. हा व्हिडिओ बघण्यापूर्वी किंवा या भरती परीक्षेच्या संदर्भात माहिती बघण्यापूर्वी तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुमच्या इतर मित्रांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा की जेणेकरून त्यांना या सर्व माहितीचा फायदा होईल. आता जर आपण बघितलं तर महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन आणि वस्त्रोद्योग जो विभाग आहे या विभागाच्या अंतर्गत सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या माध्यमातून किंवा या अंतर्गत चालवले जाणारे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था प्रशासन, त्याचबरोबर मुंबई विभाग, कोकण विभाग, नाशिक विभाग, पुणे विभाग, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती आणि नागपूर या सर्व विभागाच्या अंतर्गत सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या अंतर्गत विविध पदं भरण्यात येणार आहे. ही पदं कोणती आहेत बघा. पहिलं पद आहे सहकारी अधिकारी श्रेणी 1, सहकारी अधिकारी श्रेणी 2, सहाय्यक सहकारी अधिकारी म्हणजेच वरिष्ठ लिपिक हे पद, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघु टंकलेखक आणि लेखा परीक्षक श्रेणी 2 अशी विविध पदे या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर आणि अमरावती, नागपूर या विभागाच्या माध्यमातून ही विविध पदं भरण्यात येणार आहेत. याच पदांच्या संदर्भामध्ये किंवा या भरती परीक्षेच्या संदर्भात आपल्याला माहिती बघायची आहे. अर्ज करण्याची जी महत्त्वाच्या दिनांक आहेत त्या दिनांकाच्या संदर्भात माहिती बघूयात. सर्वप्रथम अर्ज हे भरण्यासाठी जे चालू होणार आहे ते 7 जुलै 2023 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ते याची जी अंतिम दिनांक आहे ती 21 जुलै 2023 पर्यंत रात्री 11 वाजून 59 मिनिटापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी अर्ज आणि पेमेंट जे आहे त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला त्यावेळेपर्यंत करायच्या आहेत. आता आपल्याला या ठिकाणी या 2 तारखा समजल्या की सुरुवात 7 जुलै रोजी झालेली आहे आणि याचे अंतिम दिनांक 21 जुलै 2023 रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटापर्यंत आहेत. या अंतर्गत भरली जाणारी विविध पदं आपल्याला बघायची आहेत. सामान्य प्रशासन जो विभाग आहे या विभागाअंतर्गत आपल्याला या ठिकाणी प्रामुख्यानं 4 पदं इथं भरली जाणार आहेत. एक आहे सहाय्यक सहकारी अधिकारी म्हणजेच वरिष्ठ लिपिक, या अंतर्गत येणारी 19 पदं आहेत. त्याचबरोबर उच्च श्रेणी लघुलेखक 3 पदं आहेत, निम्न श्रेणी लघुलेखक 6 पदे आहेत. अशी या ठिकाणी 3 प्रकारची पदे किंवा 3 पदे या सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत भरली जाणार आहेत. या जी पदं आहेत त्या पदांच्यामध्ये जो जातनिहाय वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या जागा राखीव आहेत त्या तुम्हाला सविस्तर जाहिरातीमध्ये बघायला मिळतील. पुढची जी विभाग आहे तो आहे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था विभाग कोकण. याच्या अंतर्गत सहकारी अधिकारी श्रेणी 1 यामध्ये 6 पदे आहेत, सहकारी अधिकारी श्रेणी 2 यामध्ये 8 पदे भरली जाणार आहेत, सहकारी अधिकारी वरिष्ठ लिपिक याच्यामध्ये 13 पदं आहेत, निम्न श्रेणी लघुलेखक यासाठी 1 पद राखीव आहे. त्यानंतरचं आहे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था विभाग नाशिकमध्ये जी पदे भरली जातील त्या पदांच्यामध्ये सहकारी अधिकारी श्रेणी 1 याच्यासाठी 6 पदे आहेत, सहकारी अधिकारी श्रेणी याच्यासाठी 10 पदे, वरिष्ठ लिपिक याच्यासाठी 20 पदे आहेत, निम्न श्रेणी लघुलेखक याच्यासाठी 3 पदे, लघु टंकलेखक याच्यासाठी 1 पद आहे. अशी विविध पदे ही नाशिक विभागांतर्गत भरण्यात येणार आहेत. पुढचं विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था विभाग पुणे या ठिकाणी मुख्यालय आहे. या ठिकाणी भरली जाणारी पदे सहकारी अधिकारी श्रेणी 1 याच्यासाठी 5 पदे आहेत, या पदासाठी श्रेणी 2 साठी 2 पदं आहेत, वरिष्ठ लिपिक याच्यासाठी 14 पदे एकूण आहेत, निम्न श्रेणी लघुलेखक याच्यासाठी 2 पदं आहेत. पुढचं आहे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था विभाग कोल्हापूर. या अंतर्गत जी पदं भरली जातील याच्यामध्ये सहकारी अधिकारी श्रेणी 2
पदं आहेत. सहकारी अधिकारी श्रेणी 2 याच्यासाठी 6 पदे, वरिष्ठ लिपिक याच्यासाठी 13 पदे, निम्न श्रेणी लघुलेखक याच्यासाठी 4 पदे, लघु टंकलेखक यासाठी 1 पद आहे. बाकी जी पदं इथं दिलेली आहेत त्याच्यासाठी कोणत्या प्रकारचं पद राखीव नाही. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था विभाग औरंगाबाद या अंतर्गत जी औरंगाबादमध्ये पदे भरली जातील याच्यामध्ये सहकारी अधिकारी श्रेणी 1 साठी 5 पदे, श्रेणी 2 साठी 5 पदे आहेत, वरिष्ठ लिपिक याच्यासाठी एकूण 12 पदे आहेत, लघु टंकलेखक याच्यासाठी 1 पद राखीव असलेलं पाहायला मिळेल. त्यानंतरचा पुढचा विभाग आहे लातूर विभाग. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था विभाग लातूर या ठिकाणी जी पदं भरली जातील याच्यामध्ये सहकारी अधिकारी श्रेणी 1 याच्यासाठी 2 पदे, श्रेणी 2 याच्यासाठी 7 पदे, वरिष्ठ लिपिक याच्यासाठी 18 पदे आहेत, निम्न श्रेणी लघुलेखक याच्यासाठी 2 पदे, लघु टंकलेखक याच्यासाठी 1 पद अशी या ठिकाणी लातूर विभागामध्ये पदे भरले जातील. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था विभाग अमरावतीमध्ये जी पदं भरली जातील याच्यामध्ये श्रेणी 1 साठी सहकारी अधिकारी श्रेणी 1 साठी 6 पदे आहेत, श्रेणी 2 साठी 12 पदे आहेत, वरिष्ठ लिपिक याच्यासाठी एकूण 16 पदं आहेत, निम्न श्रेणी लघुलेखक याच्यासाठी 2 पदे, लघु टंकलेखक याच्यासाठी 1 पद अशी विविध पदे ह्या अमरावती विभागामध्ये राखीव आहेत. पुढचा आहे नागपूर विभाग. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था विभाग नागपूर याच्या अंतर्गत सहकारी अधिकारी श्रेणी 1 साठी 6 पदे, वरिष्ठ लिपिक याच्यासाठी 22 पदे, निम्न श्रेणी लघुलेखक याच्यासाठी 5 पदे, लघु टंकलेखक याच्यासाठी 2 पदे नागपूर या विभागांतर्गत भरली जातील. त्यानंतरचं एक महत्त्वाचं पद आहे लेखापरीक्षक जे आहेत. लेखापरीक्षक श्रेणी 2 या अंतर्गत येणारं जे पद आहे याच्यासाठी एकूण 7 जागा असलेल्या पाहायला मिळतात. या विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लेखापरीक्षण नाशिक विभागामध्ये लेखापरीक्षक या अंतर्गत एकूण 7 जागा इथं राखीव आहे. आता आपल्याला बघायचे वेतन श्रेणी. प्रत्येक या ठिकाणी पदाची वेतन श्रेणी इथे दिलेली आहे. याच्यामध्ये सहकारी अधिकारी श्रेणी 1 याच्यासाठी वेगळ्या जागा, श्रेणी 2 साठी वेतन श्रेणी, लेखापरीक्षक श्रेणी 2 याच्यासाठी वेतन श्रेणी असे वेगवेगळ्या पदांच्यासाठी वेतन श्रेणी दिलेली आहे. सहकारी अधिकारी श्रेणी 1 याच्यासाठी 38,600 ते 1,22,800 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते एवढं वेतन त्या ठिकाणी असणार आहे. श्रेणी 2 साठी 35,400 ते 1,12,400 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते. लेखापरीक्षक श्रेणी 2 याच्यासाठी 35,400 ते 1,12,400 अधिक महागाई भत्ते व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते आहेत. सहाय्यक सहकारी अधिकारी वरिष्ठ लिपिक याच्यासाठी 25,500 ते 81,100 अधिक महागाई भत्ते व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते आहेत. उच्च श्रेणी लघुलेखक याच्यासाठी 41,800 ते 1,32,300 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते आहेत. निम्न श्रेणी लघुलेखक 38,600 ते 1,22,800 अधिक महागाई भत्ते नियमाप्रमाणे इतर देय भत्ते. लघु टंकलेखक याच्यामध्ये 25,500 ते 81,100 अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते आहेत. अशा प्रकारची वेतन श्रेणी या सहकार खात्याअंतर्गत ही जी विविध पदांच्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे या अंतर्गत एवढी वेतन श्रेणी असणार आहे. आता पात्रता बघितली तर सर्वप्रथम भारताचा नागरिक असावा. वयोमर्यादा जर बघितली तर किमान वयोमर्यादा 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि कमाल वयोमर्यादा वेगवेगळ्या गटानुसार इथे दिलेली आहे. खुल्यासाठी 18 ते 38 वयोगटातील मुलं किंवा परीक्षार्थी अर्ज करू शकतात. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल, अनाथ या प्रवर्गात येणारी उमेदवार 18 ते 43 वयोगटातील लोक त्यासाठी अर्ज करू शकतात. प्रावीण्यप्राप्त खेळाडू याच्यामध्ये राखीव असणारे म्हणजे खुल्या गटातील 18 ते 43 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल, अनाथ या गटात येणारे 43 वर्षापर्यंतचे उमेदवार त्या ठिकाणी अर्ज करू शकतात. माजी सैनिकांच्यासाठी वयोमर्यादेची पात्रता आहे खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 अधिक सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष एवढी खुल्या वर्गासाठी माजी सैनिकांसाठी वयोमर्यादेचा कालावधी असेल. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ यांच्यासाठी 43 वर्ष अधिक सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष एवढा कालावधी माजी सैनिकांच्यासाठी असेल. दिव्यांग बांधवांच्यासाठी 18 ते 45 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्यासाठी 18 ते 45 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. पदवीधर अंशकालीन यांच्यासाठी वयोमर्यादा 18 ते 55 वयाची आहे. पात्रता सहकार अधिकारी श्रेणी 1
याच्यासाठी पात्रता आणि सहकार अधिकारी श्रेणी 2 याच्यासाठी पात्रता एकसारखीच आहे. ती मान्यताप्राप्त विद्यापीठाची कला शाखेची अर्थशास्त्र विषयासह पदवी, त्याचबरोबर वाणिज्य, विज्ञान, विधी, कृषी शाखेतील पदवी किमान द्वितीय श्रेणीसाठी तुम्ही उत्तीर्ण पाहिजे. हीच पात्रता सहकार अधिकारी श्रेणी 1 आणि श्रेणी 2साठी आहे. याच्यामध्ये फक्त द्वितीय श्रेणीची अट काढलेली आहे. पुढचा आहे लेखापरीक्षक श्रेणी 2 याच्यासाठी असणारी पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेकडील पदवी, ॲडव्हान्स अकाउंटन्सी अँड ऑडिटिंग या विषयासह BCom उत्तीर्ण पाहिजे, तेही द्वितीय श्रेणीमध्ये, किंवा मुंबई विद्यापीठाची फायनान्शियल अकाउंटन्सी व ऑडिटिंग या विषयासह वाणिज्य शाखेची BCom पदवी द्वितीय श्रेणीसह उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे. पुढचं पद आहे लिपिक किंवा सहाय्यक. त्यासाठी पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, कृषी शाखेतील पदवी उत्तीर्ण पाहिजे. उच्च श्रेणी लघुलेखक याच्यामध्ये पहिली पात्रता माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, त्याचबरोबर माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आणि 120 शब्द प्रति मिनिट लघुलेखनाचा वेग तुमचा पाहिजे. 40 शब्द प्रति मिनिट एवढा इंग्रजीचा टंकलेखनाचा वेग पाहिजे आणि 30 शब्द प्रति मिनिट मराठी टंकलेखनाचा वेग तुमच्याकडे पाहिजे आणि त्याचं शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. निम्नश्रेणी लघुलेखक याच्यामध्ये माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, 100 शब्द प्रति मिनिट लघुलेखनाचा वेग, 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी टंकलेखनाचा वेग आणि 30 शब्द प्रति मिनिट मराठी टंकलेखनाचा वेग तुमचा असणं आवश्यक आहे. त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे आवश्यक आहे. तेही अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत तुम्हाला ते मिळवणं गरजेचं आहे. लघु टंकलेखक यासाठी पहिली पात्रता आहे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. दुसरी पात्रता 80 शब्द प्रति मिनिट लघुलेखन, 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजीचं टंकलेखन आणि 30 शब्द प्रति मिनिट मराठी विषयाचं टंकलेखन याचं शासकीय प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण हवे आहात. परीक्षेची पद्धत 2 वेगवेगळे इथं गट केलेले आहेत. एक आहे सहकारी अधिकारी श्रेणी 1, सहकारी अधिकारी दोन गट केलेले आहेत. सहकारी अधिकारी श्रेणी 1, श्रेणी 2, लेखापरीक्षक श्रेणी 2, सहाय्यक अधिकारी वरिष्ठ लिपिक यांची वेगळ्या प्रकारची परीक्षा पद्धती असेल. उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघु टंकलेखक यांच्यासाठी वेगळ्या प्रकारची परीक्षा पद्धती आहे. आता हे जे पहिली गट आहे, हा पहिला गट, या पहिल्या गटासाठी जी असणारी पात्रता आहे ही किंवा परीक्षा पद्धती आहे, यासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयांच्यावरील प्रत्येक प्रत्येकी 50 गुण आहेत. म्हणजे जर आपण बघितलं तर मराठीसाठी 50, इंग्रजीसाठी 50, सामान्य ज्ञान 50 आणि बौद्धिक चाचणीसाठी 50, एकूण 50 गुण आहेत. 100 प्रश्न असणार आहेत. म्हणजे प्रत्येकी 25 प्रश्न विचारले जातील आणि 200 गुण आहेत. एका प्रश्नासाठी 2 गुण असतील. यासाठी कालावधी 120 मिनिटं म्हणजे 2 तासाचा राहील. परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या समान राहील. त्यापैकी मराठी, इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 12वीच्या समकक्ष राहील. उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघु टंकलेखक यांच्यासाठी पात्रता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयांच्याकरता प्रत्येकी 30 गुण आहेत. एकूण 60 गुणांची व 120 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेचा कालावधी 75 मिनिटाचा राहील. आता मराठीसाठी 30, इंग्रजीसाठी 30, सामान्य ज्ञानसाठी 30 आणि बौद्धिकसाठी 30 गुण राखीव ठेवलेले आहेत. एकूण 60 प्रश्न म्हणजे एका विभागासाठी 15 प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि असे 60 प्रश्नांसाठी ही परीक्षा घेतली जाईल. यासाठी 120 गुण दिले जातील आणि कालावधी तुम्हाला 75 मिनिटाचा राहील. उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघु टंकलेखक याच्यासाठी आपण ही पात्रता बघत असताना यासाठी व्यावसायिक जी तुमची चाचणी आहे, या 80 गुणाची व्यावसायिक चाचणी स्वतंत्रपणे घेतली जाईल. प्रश्नपत्रिकेचा दर्जा शालांत परीक्षा 10वीच्या समान राहील. लेखी परीक्षा, व्यावसायिक निवड चाचणी यातील एकत्रित गुणांच्या आधारे निवड चाचणी जाहीर केली जाईल. परीक्षा फी अमागास यांच्यासाठी 1000 रुपये, आर्थिक दुर्बल घटक, मागासवर्गीय, अनाथ, दिव्यांग, माजी सैनिक यांच्यासाठी 900 रुपये. त्यात व्यतिरिक्त इतर बँक चार्जेस. ही जी परीक्षा फी आहे ती नॉन रिफंडेबल आहे. त्याचबरोबर ही जी परीक्षा आहे, परीक्षेमध्ये
तुम्हाला TCSच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा घेतली जाईल. अशा प्रकारे सहकार खात्याअंतर्गत ही जाहीर केलेली 300पेक्षा जास्त पदांच्यासाठी भरती परीक्षा आहे. या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब. थँक्यू.